भारतातील सर्वात खतरनाक 10 गड किल्ले. डोंगरावर बनवलेले हे किल्ले एवढे खतरनाक आहेत की या किल्ल्यावर चढण्यासाठी तुम्हाला 90 डिग्रीच्या पायऱ्या चढून जावं लागेल. चला तर जाणून घेऊया. नंबर 10 सालेर किल्ला. नाशिक जिल्ह्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला काही साधासुद्धा नाही. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची तब्बल 1567 मीटर एवढी आहे. त्यामुळे कळसुबाईनंतर हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच पॉईंट मानला जातो. या किल्ल्याची उंची जेवढी जास्त आहे तेवढाच भयानक इथला इतिहास आणि भूगोल आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला ज्या वाटेने जावं लागतं तिथे अनेक ठिकाणी पायऱ्या पूर्णपणे तुटल्या आहेत. त्यामुळे भल्या भल्यांना हा किल्ला चढताना घाम फुटतो. पावसाळ्यात इथे धुक्यामुळे काहीही दिसत नाही. त्यामुळे ढगांच्या धुक्यात रस्ता शोधताना थोडा जरी पाय घसरला तर थेट खाली खोल दरीत पडण्याची भीती असते. या किल्ल्याचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. 1671 ते 72च्या काळात इथे मराठा आणि मुघल यांच्यात एक तुंबळ युद्ध झालं होतं, ज्याला सालेरचं युद्ध म्हणतात. या युद्धात मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांनी मोगलांना धूळ चारली होती. पण हे युद्ध इतकं भयंकर होते की ज्यामध्ये रक्ताचे पाठ वाहिले होते. त्यामुळे आजही या किल्ल्यावर एकांतात फिरताना भयान शांतता जाणवते. व तसंच या किल्ल्याला भगवान परशुरामाची तपोभूमी म्हणून पण सुद्धा ओळखलं जातं. नंबर 9 जीवधन. जुन्नरच्या नाणे घाटाचा खडा पहारेकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवधन किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 1145 मीटर एवढी आहे. हा किल्ला जुन्या काळात व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. या गडाचा मुख्य दरवाजा पूर्णपणे मातीत गाडला गेला असल्यामुळे वरती जाण्यासाठी काळ्या कड्यांचा वापर करून माकडांसारखे वरती चढावे लागते, ज्यामध्ये फक्त बोटांच्या आधारावर एखाद्या वानरासारखे लटकत वर चढावे लागते. ज्यामुळे चुकूनही एखादा हात सुटला तर हजारो खोल फूट दरीत पडण्याची भीती असते. त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा किल्ला खूप खतरनाक मानला जातो. इतकंच नाही तर या किल्ल्याच्या अगदी चिकटून वानरलिंगी नावाचा एक 300 ते 400 फुटांचा उभा सुळका आहे, ज्याला बघून छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. कारण येथे रॉक क्लाइम्बिंग केली जाते व रॉक क्लाइम्बिंग करण्यासाठी हिंमत लागते. नंबर 8 चंदेरी. मुंबईजवळ असलेला पण तितकाच धोकादायक असणारा चंदेरी हा किल्ला बदलापूर आणि पनवेलच्या सीमेवर आहे. हा किल्ला साधारण 710 मीटर उंचीचा आहे. हा किल्ला खतरनाक असण्याचे कारण म्हणजे या किल्ल्यावर चढण्यासाठी कोणताही सुरक्षित रस्ता किंवा पायऱ्या नाहीत. त्यामुळे या किल्ल्यावर चढण्यासाठी माती आणि निसरड्या दगडांच्या ढिगाऱ्यावरून चालावं लागतं, ज्यामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे चाकता आणि 2 पावले मागे घसरता. त्यामुळे पावसात हा रस्ता मृत्यूचा सापळा बनतो. नंबर 7 अलंग मदन कुलंग. नंबर 7 वर येतात सह्याद्रीतील सर्वात कठीण आणि ट्रेकर्सच्या दुनियेतील AMK म्हणून ओळखले जाणारे नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई रांगेत वसलेले अलंग मदन आणि कुलंग हे 3 किल्ले. हे 3 किल्ले 1460 मीटरपेक्षा जास्त उंचीचे असून या तिघांमधला मदनगड हा चढायला सर्वात जास्त खतरनाक मानला जातो. कारण 1818 मध्ये ब्रिटिशांनी मदनगडाच्या पायऱ्या तोफा लावून उडवल्या होत्या. त्यामुळे आता गडावर जाण्यासाठी रस्ताच उरला नाहीये. या गडावर चढण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 फुटांचा सरळ उभा दगड फक्त दोरीच्या सहाय्याने चढावा लागतो, ज्यामुळे हा किल्ला चढताना खाली पाहिलं तर खोलदरी आणि वर पाहिलं तर खडक दिसतो. हे तिन्ही किल्ले ट्रेकिंग करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. घनदाट जंगल, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि दिशाभूल करणाऱ्या वाटा, यामुळे इथे दरवर्षी अनेक रेस्क्यू ऑपरेशन करावे लागतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे 3 किल्ले फक्त ट्रेकिंग नाही तर तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेतात. नंबर 6 डाक बहिरी. किल्ला कमी आणि निसर्गाचा चमत्कार जास्त वाटणारा डाक बहिरी हा किल्ला कर्जतजवळ स्थित आहे. ही जागा म्हणजे भैरवनाथाची गुहा आहे. पण या देवाच्या दर्शनाला जाणं सोपं नाही. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला एका अशा कड्यावरून जावं लागतं जिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. हा किल्ला चढताना तुम्हाला हवेत लटकत शरीराचा तोल सांभाळत पुढे जावं लागतं, कारण या किल्ल्याच्या पायऱ्या लाकडांच्या व दोरींच्या मदतीने बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 80 डिग्री सरळ उभ्या रेषेत हा किल्ला चढावा लागतो. जर चुकूनही तुमचा हात या ठिकाणी सुटला तर तुम्ही थेट 500 मीटर खोल दोरीमध्ये पडू शकता. नंबर 5 लिंगाणा. रायगडाचा संरक्षण म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला आणि रायगड किल्ल्याच्या अगदी समोर असणारा हा किल्ला महाडजवळ स्थित आहे व या किल्ल्याची उंची 905 मीटर असून हा किल्ला एखाद्या शिवलिंगासारखा दिसतो. त्यामुळे या किल्ल्याला लिंगाणा असे म्हटले जाते. स्वराज्याच्या काळात हा किल्ला एक जेल म्हणून वापरला जायचा, ज्यामध्ये वेगवेगळ्या कैद्यांना इथे आणून ठेवलं जायचं आणि कडेलोट केला जायचा. आजही या किल्ल्यावर जाणं म्हणजे एका मोठ्या शिक्षेपेक्षा कमी नाही, कारण इथे पायऱ्या नाहीत, रस्ता नाही. तुम्हाला बेसपासून टॉपपर्यंत पूर्णपणे टेक्निकल क्लाइम्बिंग करावं लागतं. बोराट्याची नाळ नावाची जागा उतरताच भल्या भल्या माणसांचा अर्धा जीव जातो. गडावर चढताना दगड तुटून हातात येण्याची भीती असते. इथे पाण्याची कोणतीही सोय नाही आणि उन्हाळ्यात येथील दगड इतका तापतो की हाताला चटके बसतात. लिंगाणा सर करणं हे प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं, पण त्यासाठी लागणारी तयारी आणि धाडस काही वेगळंच असतं. नंबर 4 मलंगड. ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळचा मलंगड हा किल्ला 975 मीटर उंचीवर असून हा किल्ला धार्मिक आणि ऐतिहासिक असा दोन्ही आहे. मच्छिंद्रनाथ बागेपासून वर हाजी मलंग बाबाच्या दर्ग्यापर्यंत जाणं सोपं आहे, पण खरा थरार बाले किल्ल्यावर जाण्यासाठी जी वाट आहे ती पाहून अनेकांनी तिथेच माघार घेतली आहे. कारण पूर्वीच्या काळातील येथील लाकडी पूल तुटल्यामुळे 2 मोठ्या दगडांमध्ये असणाऱ्या एका अरुंद लोखंडी पायपावर पाय ठेवून कडेला घट्ट पकडून तोल सांभाळत पलीकडे जावं लागतं. दोन्ही बाजूला खोल दरी आणि सुसाट वारा
यामुळे तोल जाण्याची भीती सतत असते. हा किल्ला एवढा खतरनाक मानला जातो की पावसाळ्यात जेव्हा हा पाईप निसरडा होतो तेव्हा प्रशासनाकडून हा रस्ता पूर्णपणे बंद केला जातो. त्यामुळे याला घोड्याची मान असेही म्हणतात. इथे केलेली तुमची एक चूक तुमच्या आयुष्याची शेवटची चूक ठरू शकते. नंबर 3 भैरवगड मोरोशी. नंबर 3 वर येतो माळशेज घाटातील मोरोशीचा भैरवगड म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला. हा किल्ला साधारण 900 ते 1000 मीटर उंचीवर स्थित आहे. माळशेज घाटातून प्रवास करताना हा किल्ला एखाद्या उंच भिंतीसारखा दिसतो. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या नागमोडी पायऱ्या. दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या आता इतक्या झिजत आणि तुटत चालल्या आहेत की त्यावरून चढताना भीती वाटते. पायऱ्यांच्या एका बाजूला कडा आहे आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, आणि या किल्ल्यावर चढण्यासाठी तुम्हाला आधाराला काहीही नाही. येथे वाऱ्याचा वेग इतका असतो की तुम्हाला अनेकदा खाली बसून राहावं लागतं. या गडाच्या माथ्यावरून तुम्हाला नाणेघाट, जीवधन आणि हरिश्चंद्रगडाचा सुंदर नजारा दिसतो आणि हा किल्ला खाली उतरताना खूप खतरनाक वाटतो. माहितीनुसार हा किल्ला पहारा देण्यासाठी सर्वोत्तम मानला जायचा, कारण येथून पूर्ण घाटावर नजर ठेवता येत होती. नंबर 2 कलावंतीन दुर्ग. सोशल मीडियावर जगातील सर्वात सुंदर पण धोकादायक म्हणून व्हायरल झालेला हा कलावंतीन दुर्ग पनवेलजवळ स्थित आहे. या किल्ल्याची उंची 685 मीटर असून या किल्ल्याच्या समोरच विशाल प्रबळगड उभा आहे. हा किल्ला एवढा खतरनाक आहे की या किल्ल्याचा रस्ता पाहून प्रश्न पडतो की त्या काळात लोकांनी हा किल्ला कसा बांधला असेल. कारण येथे जाण्यासाठी 60 ते 70 डिग्रीच्या सरळ उभ्या रेषेत कोरलेल्या पायऱ्या आहेत, ज्यामध्ये काही पायऱ्या तर गुडघ्या एवढ्या उंच आहेत. वरती चढताना या पायऱ्या चांगल्या वाटतात, पण खाली उतरताना या पायऱ्या खूप खतरनाक दिसतात. माहितीनुसार हा किल्ला एका राणीसाठी बांधला गेला होता, जिचं नाव कलावंती होतं. त्यामुळे या किल्ल्याला कलावंतीन दुर्ग असं म्हटलं जातं. पावसाळ्यात जेव्हा या पायऱ्यावरून पाणी वाहू लागतं तेव्हा शेवाळ्यामुळे हा ट्रेक अत्यंत रिस्की आणि खतरनाक होतो. या किल्ल्यावर पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडल्यामुळे पावसाळ्यात या किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी असते. नंबर 1 हरिहर किल्ला. हरिहर किल्ला हा भारतातील सर्वात खतरनाक किल्ला मानला जातो आणि हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला एवढा खतरनाक आहे की याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त पायऱ्या 80 डिग्रीपेक्षा जास्त झुकलेल्या आहेत. माहितीनुसार हा किल्ला यादवांनी 9 ते 14 शतकात बांधला गेला होता, ज्याचा मुख्य उपयोग गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी केला जायचा. आणि हा किल्ला 170 मीटर उंचीवर स्थित आहे. या किल्ल्याच्या पायऱ्या 1 मीटर रुंद असल्यामुळे या किल्ल्यावर एका वेळी एकच व्यक्ती चढू शकते. त्यामुळे या किल्ल्यावर चढण्यासाठी तुम्हाला 1 तास लागतो आणि या किल्ल्यावर चढायला हिंमत लागते. या किल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला महादरवाजा, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, 4-5 पाण्याच्या टाक्या, गोळा बारूद घर, पुष्पकर्णी तीर्थ दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला येथे ब्रह्मगिरी पर्वताचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील 10 सर्वात धोकादायक किल्ले, ज्यामध्ये आपल्याला हे किल्ले एकच गोष्ट शिकवतात: निसर्गापुढे आपण खूप छोटे आहोत. या किल्ल्यावर जाणं हे प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं, पण ते पूर्ण करण्यासाठी फक्त उत्साह नाही तर अनुभव आणि सावधगिरी गरजेचे असते. यामधला कोणता किल्ला बघून तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटली, किंवा तुम्ही यापैकी कोणत्या किल्ल्यावर गेला आहात हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या ट्रेकर मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच थरारक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.